आमच्या शिपवरती एक डिशवॉश मशीन आहे. तर या मशीनची माहिती आणि हिला कसं यूज करायचं तेच आपण आज बघणार आहोत. तर आता मी तुम्हाला ही मशीन ओपन करून दाखवतो. आतमध्ये 2 रॅक आहेत. खालच्या रॅकमध्ये प्लेट ठेवतात आणि वरच्या रॅकमध्ये ग्लास आणि बाउल वगैरे ठेवतात. आणि आतमध्ये जे हे चक्र आहे गोल फिरणारं, याच्यामधून एकदम स्पीडने पाणी येतं. तसंच याला इथे फिल्टर पण आहे. याला 1-2 दिवसांनी साफ करावं लागतं. त्याचबरोबर अजून एक बाजूला जागा आहे. यामध्ये आपल्याला दर 8-10 दिवसांनी सॉल्ट ॲड करायचं आहे. तर हे सॉल्ट वेगळं येतं. आपण जे खातो ते हे नाही आहे. या मशीनसाठी स्पेशली वेगळं सॉल्ट येतं, तेच यूज करावं लागतं. तर आता मी मशीनमध्ये प्लेट ठेवल्यात. तर ह्या मशीनच्या डोअरमध्ये पण अजून एक जागा आहे. यामध्ये आपल्याला डिशवॉश लिक्विड ॲड करायचं आहे आणि हिचं डोअर बंद केल्यावरती बाहेर हिची सर्व सेटिंग आहे. मग आपल्याला हवी ती सेटिंग सिलेक्ट करून आपण स्टार्टचं बटन दाबायचं आहे. मग मशीन ऑन होते. तर अशी आपली डिशवॉश मशीन आहे. ही जर मशीन तुम्ही घरी घ्यायचा विचार करत असाल तर आधी थांबा, हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर या मशीनमध्ये आपण सरसकट सर्व प्लेट टाकू शकत नाही. त्या प्लेटना पहिलं पाण्याने रिन्स करावं लागतं, मगच या मशीनमध्ये टाकू शकतो. तरच त्या प्लेट चांगल्या क्लीन होतात. आणि दुसरं म्हणजे ही मशीन कॉन्टिनेंटल फूडसाठी चांगली आहे. पण आपल्या इंडियन फूडमध्ये एवढं ऑइल असतं, मसाला असतो, तर कधी कधी प्लेट एवढ्या नीट चांगल्या वॉश होत नाहीत. मग परत मशीन चालू करावी लागते. आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये दर 7-8 दिवसांनी सॉल्ट ॲड करावं लागतं आणि ते आपल्याला वेगळं विकत घ्यावं लागेल. आणि त्याचबरोबर आपलं नॉर्मल डिशवॉश लिक्विड याच्यामध्ये चालत नाही. तिचं वेगळं डिशवॉश लिक्विड येतं, तेच टाकावं लागतं. मग ते एक जरा खर्चिक काम आहे. आणि एक हिची चांगली गोष्ट म्हणजे याच्यामधून गरम स्टीम येते आणि एकदम गरम पाण्याने प्लेट वॉश होतात. त्यामुळे सर्व जम्स वगैरे मरून जातात आणि प्लेट चांगल्या सॅनिटाईज होतात. तर ते एक चांगलं आहे.